बातमी आहे कोल्हापुरातून। अलमट्टीच्या उंचीबाबत 15 दिवसात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात येणार आहे। कोल्हापूर सांगलीमधील महापुराला अलमट्टीच जबाबदार नाही या शासनाच्या भूमिकेला आंदोलकांनी आक्षेप घेतलाय। तर संघर्ष समितीकडून महापुरास अलमट्टी जबाबदार असल्याचे पुरावे सादर केलेले आहेत। त्यामुळे 15 दिवसांनी पुन्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेऊन बैठक घेतली जाईल आणि निर्णय घेणार असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वासन दिले। लोकप्रतिनिधी आणि कृती समितीने मांडलेल्या मुद्द्यांवरती या बैठकीत चर्चा होणार आहे। आंदोलकांच्या मुद्द्यावरती पूर्ण अभ्यास करून 15 दिवसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेऊन देखील बैठक घेतली जाईल आणि त्यानंतर निर्णय घेऊ असं आश्वासन मंत्र्यांनी दिलंय, असं संघर्ष समितीच्या सदस्यांनी सांगितलंय। अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी यांच्याकडनं। विशाल, काय दोघांच्या वाक्यतेमध्ये तफावत दिसते? एकीकडे संघर्ष समितीचं वेगळं म्हणणं दिसते, सरकारचं म्हणणं वेगळं दिसते, काय नेमकी ठोस भूमिका? प्रज्ञा, 2 दिवसांपूर्वी कोल्हापूर आणि सांगलीच्या हद्दीवरल्या अंकली पुलावर एक आंदोलन झालेलं होतं। अलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात हे आंदोलन होतं। खरं तर संघर्ष समिती असतील, अनेक संघटना असतील, महाराष्ट्र राज्य इरिगेशन समिती असेल, ती सुद्धा या अलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात आक्रमक होताना पाहायला मिळते। अलमट्टी धरणाची उंची जी आहे ती सध्या 519 मीटर इतकी आहे आणि ती 524 मीटर करणार असं कर्नाटक सरकारचा निर्णय आहे आणि या निर्णयाविरोधातच हा सगळा लढा जो आहे तो पाहायला मिळतो। आणि याच्याच अनुषंगानं मंत्रालयात बैठक देखील पार पडली। जलसंपदा मंत्री विखे पाटील हे जे होते यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जे लोकप्रतिनिधी होते ते लोकप्रतिनिधी आणि हा लढा उभारणारे काही संघर्ष समिती जे आहेत त्या या बैठकीला उपस्थित होत्या। या दरम्यान या सगळ्या बैठकीमध्ये उंचीवाढी बाबतचा जो कर्नाटक सरकारचा निर्णय आहे त्याच्या विरोधात या लोकप्रतिनिधींनी असेल, संघर्ष समितीने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। दरम्यानच्या या बैठकीमध्ये राज्य सरकारची जी भूमिका होती ती अलमट्टी धरणामुळे महापूर येतो कारण चुकीचं आहे असं एक भूमिका जी आहे ती राज्य शासनाकडून ठेवण्यात आलेली होती। मात्र याच राज्य शासनाच्या भूमिकेला कुठेतरी आक्षेप घेत या संघर्ष समितीनं अलमट्टी धरणाची उंचीच कारणीभूत आहे असं जे पुरावे जे आहेत ते सादर केले। वडनेरे समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल या बैठकीमध्ये सादर करण्यात आलेला आणि याच्याच नंतर आता मंत्री विखे पाटील यांनी या सगळ्या लोकप्रतिनिधी असतील, या समिती असतील यांना एक आश्वासन सुद्धा दिले की 15 दिवसानंतर पुन्हा महाविकास आघाडीचे नेते असतील, आमदार सतीश पाटील हे सुद्धा या सगळ्या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेत असताना पाहायला मिळतात। खासदार विशाल पाटील असतील, आमदार विश्वजित पाटील असतील हे सुद्धा या लढ्यामध्ये पाहायला मिळतात। या सगळ्यांना घेऊन ही पुन्हा बैठक घेणार असल्याचं आश्वासन दिलेलं आहे। मात्र या सगळ्या बैठकीमधून जर पाहायचं झालं तर राज्य शासन कुठेतरी अलमट्टी धरणाच्या उंची वाढीबाबत अजूनही ठोस भूमिका घेताना दिसत नाही। त्यामुळेच हा लढा जो होता आणखी तीव्र होणार का असं एक शक्यता जी आहे ती निर्माण सुद्धा होताना पाहायला मिळते। 2 दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनानंतर आता नेमकी 15 दिवसानंतर होणारी जी सरकारकडून घेणारी जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये काय होणार हा सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा असणार आहे। मात्र अलमट्टी धरणाचा जो उंची वाढीचा जो निर्णय आहे तो सध्या फार महत्वाचा आहे कारण पावसाळा जो तो सुरुवात झालेला आणि अशाच काळात जर का अशा उंची वाढीचा निर्णय जर घेतला तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्याचा याचा फटका बसणार आहे। त्यामुळे 15 दिवसांनंतरच्या बैठकीमध्ये काय होणार याकडे लक्ष असणार आहे। अलमट्टी या महापुराची जबाबदार आहे अशा स्वरूपात जी मागणी आहे ती सातत्याने जोर धरते। 15 दिवसात नवीन बैठक पुन्हा एकदा होईल।